जिथे उष्णतेच्या वेळी जसं एक आपल्याला वातावरण वाटतं तसं वाटत आहे. पण हे सगळं अचानक घडलेलं नाही आहे. हे अनेक दिवस अनेक वर्ष आम्ही ह्याच्यावर बोलत आलेलो आहोत, विषय मांडत आलेलो आहोत, लढत आलेलो आहोत, झगडत आलेलो आहोत. काल परवाकडेच आपण पाहिलं असेल, आम्ही मुंबईतली जी कांदळवनं आहेत 45,000 कापली जातात त्याच्या विरोधात आंदोलन तर केलंच, पण गोराईमध्ये आम्ही जे मॅनग्रोव्ह पार्क केलं त्याचं उद्घाटन करा ह्याच्या मागे लागलं आणि त्याच्यासाठी पण आंदोलन केलं. आज जो आपल्यासमोर विषय आणत आहे तो हाच आहे की गडचिरोलीमध्ये एका टायगर कॉरिडॉरमध्ये मायनिंगसाठी परवाने दिले जात आहेत. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे की मायनिंग हे अनेकदा जंगलांमध्येच होतं, जंगलाच्या आसपासच्या परिसरात होतं. तिथे ही जी एक नॅचरल वेल्थ असते, नॅचरल रिसोर्स असतात त्या आजूबाजूच्या परिसरात असतात. पण हे जे चाललेलं आहे, हा प्रकार जो चाललेला आहे तो एवढा भयानक चाललेला आहे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये कसा ताळमेळ नाही आहे, कशी सांगड घातली जात नाही आहे, कशी एकमेकांच्या परवानग्यांसाठी पण थांबत नाही आहेत, एखाद्या उद्योगपत्यांना देण्यासाठी कशी ही रेस लागलेली आहे ह्याची क्रोनॉलॉजी आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलं असेल अरावलीबद्दल तर विषय घेतलेलाच आहे. तिकडच्या स्थानिक जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, चिपको आंदोलनसारखं आंदोलन केलं. महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळे उतरले आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं. अरावली वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारला त्या निर्णयावर मागे जायला लागलं. अंदमानबद्दल तर चर्चा जोरात सुरू आहे. अंदमान नष्ट झालं, तिकडची जी एक नैसर्गिक संपत्ती ती नष्ट झाली तर काय राहणार नेमकं त्या बेटांवर, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. मागच्याच महिन्यामध्ये नाही तर त्याच्या थोड्या आधी म्हणजे मे आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये चंद्रपूर इथे लोहार डोंगरी नावाची एक माईन उघडणार होते. तीही ताडोबा आणि अजून एका टायगर रिझर्वच्या बरोबर टायगर कॉरिडॉरमध्ये होती. मी तो विषय अधिवेशनात घेतला. तिथे बंडू धोत्रे आमचे मित्र आहेत, ते उपोषणाला बसले आणि सरकारला त्याच्यावर मागे जायला लागलं. पण गडचिरोलीमधला विषय एवढ्यासाठी महत्त्वाचा होतो कारण तिकडचे जास्ती करून जे प्रकल्प असतील ते तेवढे मीडियाच्या लाईमलाईटमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या लाईमलाईटमध्ये येत नाहीत. आणि आता जर आपण पाहिलं तर गडचिरोलीमध्ये जी गावं आहेत, हेद्री आहे, बांदे आहे, परसलगोंडी आहे आणि राऊंड परसलगोंडी आहे, तिथे ताडोबा इंद्रावती टायगर कॉरिडॉरमध्ये हे मायनिंगचं प्रोजेक्ट लॉयड्स कंपनीला दिलं जात आहे. हे कुठच्या कंपनीला दिलं जातं आहे देणं घेणं नाही, त्यांचा तो अधिकार आहे कुठेही घेण्याचा. पण ज्या प्रकारे दिलं जात आहे आणि जिथे दिलं जात आहे त्याला स्थानिक जनतेचं, पर्यावरणवाद्यांचं, जे कोणी लॉजिकल विचार करतात ह्यांचा आणि आमचा सर्वांचा विरोध आहे. ह्याचं कारण एकच आहे